विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्या ज्ञान या घटकामध्ये लहानात लहान संख्या तयार करणे, मोठ्यात मोठी संख्या तयार करणे, दिलेल्या संख्यांचा चढता क्रम लावणे, दिलेल्या संख्यांचा उतरता क्रम लावणे आणि त्याच्यामधील पहिली संख्या दुसरी संख्या कोणती किंवा दिलेल्या संख्यांच्या मधील मधली संख्या कोणती, शेवटून येणारी पहिली संख्या कोणती, शेवटून येणारी दुसरी संख्या कोणती, असे विविध प्रश्न या लहानात लहान संख्या तयार करणे, मोठ्यात मोठी संख्या तयार करणे, चढता क्रम उतरता क्रम यामध्ये येतात. आपण त्यांच्याबद्दल 10 प्रश्न सोडवून अभ्यास करूया. चला तर आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहा, इथं पहिला प्रश्न आहे 2143, 2413, 2134 आणि 2314 यांपैकी लहानात लहान संख्या कोणती? तर लहान संख्या ओळखण्यासाठी आपल्याला इथं चढता क्रम लावणं गरजेचं आहे किंवा उतरता क्रम लावणं गरजेचं आहे. मला चढता क्रम लावायला आवडतो म्हणून मी चढत्या क्रमाकडे प्रारंभानं लक्ष देतो आणि आपण हा लावलेला फायदेशीर ठरेल. पहा, तर 2143 आणि 2134 या दोन संख्या इथं आहेत. या दोन संख्यांच्यामध्ये एक नंबरला संख्या येते 2134, 2 नंबरला येते 2143, 3 नंबरला आता 2413 आणि 2314. यामध्ये पाहायला गेलं तर 2314 ही 3 नंबरला आहे आणि 4 नंबरला 2413. पुन्हा एकदा लक्ष द्या, 2134, 2143, 2314, 2413 आपला क्रम चढता क्रम आहे आणि अतिशय बरोबर आहे. आणि मग लहानात लहान संख्या कोणती? तर 2134 पर्याय क्रमांक आपण पाहूया. पर्याय क्रमांक 2134 पर्याय क्रमांक 4 इथं उत्तर आहे. आता तुम्ही म्हणाल हा प्रश्न इतका सोपा होता, पण प्रश्न जरी सोपा असला तरी क्रिया करत असताना मात्र आपल्याला व्यवस्थित समजूतदारपणे आणि नीटनेटकी करणं गरजेचं असते. कारण का प्रश्न सोपा असतो, उत्तरं सोडवण्याच्या गडबडीमध्ये आपण चुकीच्या पर्यायाला टिकमार्क करून पुढे जाऊ शकतो. त्यामुळे इथं काळजी घेणं महत्त्वाचं आहे. दुसरा प्रश्न पाहूया. खाली दिलेल्या संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? सर्वात मोठी संख्या काढायची आहे. पाहूया आपण. पर्यायांचाच उपयोग करूया इथं. आता सर्वात मोठी संख्या काढत असताना त्याचा किती अंकी संख्या आहे ते पहिलं मोजूया. ही संख्या आहे 4 आणि 3 7 अंकी संख्या. ही संख्या आहे 7 अंकी संख्या. ही सुद्धा 7 अंकी, ही सुद्धा 7 अंकी आणि ही सुद्धा 7 अंकी, म्हणजे सर्व आहेत. पहिलं घर सर्वांचं समान आहे, दुसरं घर सर्वांचं समान आहे, तिसऱ्या घरामध्ये इथं 0 आहे, इथं 2 आहे, 0 2, म्हणजे ही मोठी असेल किंवा ही मोठी असेल, या दोन्हीपैकी कोणती तरी मोठी असेल. पुन्हा ह्या दोन संख्यामध्ये आता तुलना करूया. 0 0, 3 आणि 2. मग 3 इथं मोठा आहे म्हणजे ही संख्या मोठी आहे. सर्वात मोठी संख्या कोणती? 23,20,302. पहा, म्हणजे संख्येतील अंकांच्या स्थानावरून आणि सारखेपणावरून आणि भिन्नतेवरून आपणाला इथं ओळखता येतं. अशा प्रकारे दुसरा पर्याय इथं उत्तर आलेलं आहे. पुढील प्रश्न. खाली दिलेल्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती? तोच आपणाला मार्ग वापरायचा आहे. लहान संख्या विचारलेली आहे. पाहूया दिलेल्या संख्या किती अंकी आहेत ते पाहूया. ओझर ते बघतानाच कळतं आपल्याला. 7 अंकी संख्या आहे पहिली, दुसरीसुद्धा 7 अंकी आहे, तिसरीसुद्धा 7 अंकी आहे, चौथीसुद्धा 7 अंकी आहे.
मी हे 7 अंकी हे का मोजलं, तर समजा चुकून 6 अंकी संख्यासुद्धा या गटामध्ये असू शकते आणि आपल्याला अधिक कष्ट न घेता तो पर्याय आपण पटकन निवडू शकतो. आपणाला इथं कोणती संख्या निवडायची आहे, तर लहान हा मुद्दा लक्षात असणं गरजेचं आहे. गडबडीत आपण मोठी संख्या शोधून चालणार नाही, लहान संख्या शोधायची आहे. पाहूया, पहिला अंक 1 1 1 समान, दुसरा अंकसुद्धा समान, तिसरा अंक इथं 3 आहे, 2 आहे, 3 2, म्हणजे ही संख्या गेली आणि ही संख्या गेली. राहिले आता 2 पर्याय, कारण आपल्याला लहान शोधायचे. इथे 25, इथे 25 सेम, इथं 3, इथं 0, म्हणजे ही 302 आहे आणि ही 032 आहे, म्हणजे ही पण गेली आणि आपला चौथा पर्याय इथं आलेला आहे. 10,25,032 ही संख्या सर्वात लहान आहे. पहा, प्रश्न किती सोपे आहेत, पण सोपे जरी असले तरी उत्तर शोधण्याचा मार्ग जो आहे तो मार्ग मात्र आपला व्यवस्थितच मार्गक्रमण करायला हवे, म्हणजे आपलं उत्तर अचूक येतं. पुढील प्रश्न पाहूया. चौथा प्रश्न पहा, इथं बघूया, शतक, हजार, लक्ष आणि कोटी. 3,11,03,013 अशी संख्या आहे आणि दुसरी संख्या आहे 3,10,31,031. चौकटीत योग्य चिन्ह वापरा. तर ही संख्या किती आहे, 3 5 2 7 8 अंकी संख्या. ही सुद्धा आहे 8 अंकी संख्या. आता पहिलं घर बघायचं. आपल्याला माहीत आहे पहिलं घर महत्त्वाचं, की इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 1, इथं 1, इथं 1 आणि इथं 0, म्हणजे इथं आपल्याला मुद्दा कळालेला आहे की 0, इकडं 1 आहे, म्हणजे हे पारडं मोठं आहे, म्हणजे चौकटीमध्ये अशा प्रकारचं चिन्ह असायला हवं, म्हणजे पर्याय क्रमांक 1. चौकटीत योग्य चिन्ह वापरा. मोठं म्हणजे 3,11,03,013 ही संख्या 3,10,31,031 पेक्षा मोठी आहे, असा या चिन्हाचा अर्थ आहे. पुढे पाहूया. प्रश्न 5वा. 5,432 अधिक 2,345 चौकट 7 गुणिले 1100 चौकटीत येणारे योग्य चिन्ह वापरा. ठीक आहे मुलांनो, अगोदर आपण हे उदाहरण आहे सोडवूया. 4 अंकी संख्या आहे, 4 अंकी संख्या यांची बेरीज करायची आहे. 5 आणि 2 7, पुन्हा 3 4 7, 4 आणि 3 7 आणि 5 आणि 2 7 चौकट आहे इथं. आणि 7 गुणिले 1100, 700, 700, 7 1 7, 7 1 7. तर आपल्याला सर्व माहीत झालेलं आहे की 7,777 ही संख्या 7,700पेक्षा मोठी आहे, म्हणून इथं उत्तर येईल, इथं उत्तर येईल असं चिन्ह येईल. बघा, म्हणजे पर्याय क्रमांक 3. काळजीपूर्वक बघायला लागते. बघा, मी सुद्धा पाहताना काळजीपूर्वक पर्याय पाहून टिकमार्क करतोय. तर पर्याय क्रमांक 3 उत्तर इथं आला, म्हणजे 7,777 ही संख्या 7,700पेक्षा मोठी आहे असं. पुढे पाहूया 6वा प्रश्न. 7,369, 7,382, 7,392 व 7,389 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास क्रमाने तिसरी संख्या कोणती येईल? उतरत्या क्रमाने लावल्यास म्हणजे आपल्याला सर्वात मोठी संख्या पहिली घ्यायची आहे. बघूया आपण सर्वात मोठी संख्या पहिली शोधूया. पहा, तर 4 अंकी सर्व संख्या आहेत. या 4 अंकी संख्यांच्या मध्ये 7 7 7 7 कॉमन आहे. दुसरा अंक 3 3 3 3 आहे. तिसरा अंक आहे 6 8 9 आणि 8. इथं 9 आहे बघा, म्हणजे ही सर्वात मोठी आली. मोठी कोणती आली? 7,392 ही सर्वात मोठी आली. दुसरा कोणता येतोय मग यामध्ये? आता 8 8 पर्याय असणारी हा एक आहे आणि हा एक आहे, म्हणजे 7,382 आणि 7,389, तर 7,389 ही आहे.
आणि तिसरा आहे 7382 आणि चौथी आहे ते 7369. सूचना परत एकदा बघूया. संख्या उत्तरत्या क्रमाने लावल्यास म्हणजे उत्तरचा क्रम आहे का पाहूया. 7392, 7389, 7382, 7369. आपलं बरोबर आहे. क्रमाने येणारी तिसरी संख्या कोणती? 7382 म्हणजे ही संख्या 7382. आणि पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक किती इथं? 2. असं उत्तर इथं शोधणं गरजेचं आहे. पुढे पाहूया. 7वा प्रश्न पाहूया. काय 7वा प्रश्न आहे? 29,314, 28,628, 29,534, 28,317, 29,813 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास त्यातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्या यातील फरक किती? बघा, म्हणजे आपल्याला चढता क्रम लावायचा आहे, सर्वात मोठी संख्या शोधायची आहे आणि सर्वात लहान संख्या शोधायची आहे आणि त्यांची वजाबाकी करायची आहे. करूया. बघूया पहिल्या सर्व संख्या किती अंकी आहेत ते पाहूया. ते महत्त्वाचं आहे, गडबड करून चालणार नाही आपल्याला. ही 5 अंकी संख्या, ही सुद्धा 5 अंकी संख्या. पहा, ही 5 अंकी संख्या, ही सुद्धा 5 अंकी संख्या, ही 5 अंकी, ही सुद्धा 5 अंकी, ही सुद्धा 5 अंकी. पहिला मुद्दा आपला बरोबर आला. आता ह्यातली आपण हे पाहूया, कोणती मोठी आहे कोणती लहान आहे ते पाहूया. पहिलं घर 2 2 2 2 2 बरोबर, सर्वच समान आहे. दुसरं घर 9 8 9 8 9. आता यामध्ये 9 घर असणाऱ्या संख्या ह्या आहेत त्या, ही एक आहे. पुन्हा 9 घर असणारी संख्या ही एक आहे आणि ही एक आहे. बघा, मग आता राहिल्या 2 संख्या 28,728 आणि 28,317. मग यामध्ये सर्वात लहान कोणती? चढता क्रम लावायचा म्हणजे लहान कोणती आहे यामध्ये? 28,317 अशी लिहायची इथं आपण. 28,317. 2 नंबरला कोणती आली मग? 28,728. 728 असं आलं बघा इथं. पहा, तर इथं पहिली संख्या दुसरी संख्या आपण चढत्या क्रमाने लावली. तिसरी संख्या पाहूया आपण इथं. 29,314, 29,534 आणि 29,813 या 3 संख्यांचं निरीक्षण केल्यावर आपल्याला लक्षात येतं आहे की तिसरी संख्या चढत्या क्रमाने इथं येऊ शकते. 29,314 आणि दुसरी संख्या येऊ शकते इथं 29,534 आणि शेवटची संख्या येते 29,813. ही संख्या मांडल्यानंतर एक चेक करून बघायचं चढता क्रम आहे का ते पाहून घ्यायचं. 28,317, 28,728, 29,314, 29,534, 29,813 हे बरोबर आहे. म्हणजे पहिली संख्या कोणती आली? सर्वात मोठी संख्या कोणती? 29,813. 29,813 वजा पहिली संख्या कोणती? 28,317. 28,317 यांची काय करायची आपल्याला? फरक काढायचा म्हणजे वजाबाकी. 13तून 7 जातील, इथं आले 0. 13तून 7 गेले 6 आले. पुन्हा 0तून 1 जात नाही, इथं वरती परत 10 आले. इथं 7 राहणार. 10तून 1 गेले 9, 7तून 3 गेले 4, 9तून 8 गेले 1, 2तून 2 गेले 0, 1,496. तर 1,496 इथं पर्याय क्रमांक 1 आहे. म्हणजे हा प्रश्न सोपा आहे, पण या प्रश्नामध्ये 2 क्रिया आहेत, 3 क्रिया आहेत. एक म्हणजे चढता क्रम लावणे, दुसरं म्हणजे मोठी संख्या आणि लहान संख्या शोधणे आणि तिसरं म्हणजे त्यांची वजाबाकी करणे. हे आहे, सोपं आहे,
पण आपल्याला हा प्रश्न मुद्देसूदरित्या आणि सावकाशरित्या सोडवायला हवा. फक्त 1 मिनिटामध्ये हा प्रश्न सोडवायला हवा. यासाठी आपण अशा प्रकारच्या उदाहरणांचा सराव करणं आवश्यक आहे. पण उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 1 1496. पुढे पाहूया 8वा प्रश्न. बघा 40,312, 43,102, 42,310, 40,123 या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास त्यातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती? पहा, सूचना महत्त्वाची असते. सर्वात महत्त्वाचं काय आहे? सूचना. उतरत्या क्रमाने मांडत असताना सर्वात पहिल्यांदा मोठी संख्या वरती पाहिजे. तर किती अंकी संख्या आहेत पाहूया आपण. हे 5 अंकी संख्या, 5 अंकी, 5 अंकी आणि 5 अंकी. सर्व संख्या या 5 अंकी आहेत. बस, पहिला मुद्दा झाला. आता पाहूया आपण की कोणती मोठी आहे आणि कोणती लहान आहे त्याचा आपण इथं अंदाज घेऊया. बघा, पहिलं घर 4 4 4 4. ओके, सर्व सारखे. 0 3 2 0. म्हणजे ही एक संख्या आणि ही एक संख्या, दोन संख्या बाजूला आल्या. तर ह्या दोन संख्येमध्ये उतरता क्रम आहे म्हणजे सर्वात मोठी. 43,102 मोठी का 42,310 मोठी? तर 43,102. ती तर संख्या अशी लिहायची, 43,102. 2 नंबरला कोणती आली? 42,310. आता तिसऱ्या नंबरची संख्या. आता ह्या दोन संख्या झालेल्या आहेत आपल्या. आता 40,312 आणि 40,123 मध्ये उत्तरत्या क्रमाने पाहायला गेलं तर मोठी संख्या 40,312. 40,312 आणि नंतर संख्या कोणती? 40,123. पहा, आपण उत्तरचा क्रम बरोबर आहे का पाहूया. 43,102, 42,310, 40,312, 40,123. बरोबर, व्हेरी गुड. तर आपण आता सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर 43,102. 43,102 अधिक बेरीज करायची आहे आपल्याला. सर्वात लहान संख्या कोणती? 40,123 किंवा 40,123 असं सोपं वाचन केलं तरी चालतं आपल्याला. यांची बेरीज करायची आहे. संख्या यांची बेरीज किती विचारले? 3 आणि 2 5, 2 2 3 8. 83,225. पहिलाच पर्याय आहे पहा, 83,225. म्हणजे असे आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्यांचं उत्तर आपल्याला हमखास बरोबर येणार. 9वा प्रश्न पाहूया. 5,123, 5,321, 5,213, 5,312 या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास अनुक्रमे पहिल्या व शेवटच्या संख्यांची बेरीज किती? बघा, सोपा प्रश्न आहे. संख्या आहेत किती अंकी? 4 अंकी संख्या आहेत. हे पाहणं गरजेचं आहे. 4 अंकी 4 अंकी 4 अंकी 4 अंकी. हे मी का पाहतोय बाळांनो? तर इथं 4 अंकी आहेत की रे, पण परीक्षेमध्ये ज्यावेळी 4 अंकी 5 अंकी 6 अंकी सुद्धा मिक्स संख्या असतात. त्यामुळं हे पाहणं गरजेचं आहे. उतरत्या क्रमाने मांडायचं आहे म्हणजे आपल्याला इथं पाहावं लागणार आहे की मोठी कोणती आहे ते पाहावं लागणार आहे. पाहूया मोठी कोणती आहे ती. तर पहिला अंक 5 5 5 बरोबर. दुसरा अंक आहे 1 3 2 3. मग 3 अंक असणारे कोणते आहेत? ही एक संख्या आहे आणि ही एक संख्या आहे. इथं 2 आहे, इथं 1 आहे. म्हणजे ह्या दोन मोठ्या आहेत. ह्या दोन्हीमध्ये पहिला नंबर कोणाचा लागतोय? उतरता क्रम मांडायचा म्हणजे सर्वात मोठी कोणाच लागतोय? 5,321 का 5,312? तर 5,321. 5,321. आणि दुसरा कोणाचा नंबर लागतोय? 5,312. तिसरा नंबर कोणाचा लागतोय आता बघूया. ह्या दोन गेल्या संख्या. 5,123 का 5,213? तर 5,213. आणि नंतर लागतोय 5,123. उत्तरचा क्रम बरोबर आहे का पाहूया. 5,321, 5,312, 5,213, 5,123. बरोबर. आता यामध्ये सर्वात
पहिली व शेवटची संख्या यांची बेरीज किती? पहिली संख्या ही, शेवटची संख्या ही, यांची बेरीज किती? मग इथं लिहायचं सरळ आपण 5 3 2 1 अधिक 5 1 2 3. गडबड नसावी माझ्यासारखी. बघूया हाय का व्यवस्थित? हां. 3 1 4, 2 2 4, 3 1 4, 5 5 10. 10,444. पाहूया पर्याय किती आहे? दुसरा पर्याय आहे. पहा इथं दिलाय पर्याय क्रमांक 2, 10,444. पहा, तर हा आपण इथं प्रश्न पाहिला. आपण शेवटचा प्रश्न पाहूया आजच्या लेक्चरमधील. प्रश्न क्रमांक 10. जर 53,216, 53,825, 53,089, 53,167 व 53,126 या संख्या योग्य क्रमाने लावल्यास मधोमध कोणती संख्या येईल? आता योग्य क्रम म्हटलंय, चढता पण बोललेले नाहीत, उतरता पण बोललेले नाहीत. मग योग्य क्रम म्हणजे कोणता? तर योग्य क्रम म्हणजे चढता क्रम. कारण आपण शाळेमध्ये शिकत असताना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 या क्रमाने शिकलेलो आहे आणि हा क्रम चढता क्रम आहे. मग चढता क्रमच कसा असतो? योग्य क्रम असतो. मग आपल्याला इथं चढत्या क्रमाने मांडणी करावी लागेल आणि मधोमध कोणती संख्या येईल ती पाहावी लागेल. तर संख्या आहेत 5 एकूण. किती संख्या आहेत एकूण? 5 आहेत. 1 2 3 4 5. त्यामुळे चढता क्रम लावला तरी मध्ये एकच येणार आहे आणि उतरता क्रम लावला तरी मध्ये एकच येणार आहे. कारण 5 पैकी 2 इकडे गेल्या, 2 तिकडे गेल्या, मध्ये एक राहिली. अशा प्रकारे पाहूया. तर सर्व 5 अंकी संख्या आहेत. पहिला अंक आहे त्यांचा 5 आहे सर्वांचा. 5 अंक इथे 5 अंक 5 5 5 अंक 5 अंक. दुसरा अंक पाहूया 3. इथे सुद्धा 3 3 3 3 3 बरोबर. आता तिसरा अंक बघूया 2 आहे, 8 आहे, 0 1 1. मग 8 अंक असणारा पहा इथं सर्वात मोठा दिसतोय. 8 अंक असणारा ती संख्या आपल्याला इथं लिहून घ्यावी लागेल की सर्वात मोठी तीच दिसते. कोणती संख्या आहे ती? 53,825. 2 नंबरला कोणते येते? तिसरा अंक आपण पाहत होतो 53 2 8 0 1 1 2. मग 53,216 दुसरी संख्या 216. तिसरी संख्या कोणती येईल? 0 तर येणार नाही. ह्या दोन्हीमधली येईल. ह्या दोन्हीमधली 53,167 आणि 53,126. मग 53,167 येईल. 167. आणि दुसरी संख्या येईल 53,126 येईल. आणि चौथी येईल 53,89. 53,089. हा आपला क्रम बरोबर आहे का बघूया. आपण लावताना हा लावलेला आहे उतरता क्रम लावलेला आहे. बरं असू दे, आपण उतरता क्रमाने गेलो. इथं 53,825, 53,216, 53,167, 53,126, 53,89. क्रम आपला बरोबर आहे का? आहे. मग मधोमध येणारी संख्या कोणती? ही संख्या मधोमध 53,167. मग 53,167 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पहा, संख्याज्ञान हा घटक आपण इथं असा काळजीपूर्वक पाहिलेला आहे. यामध्ये आपण संख्येची चढता क्रम लावणे, उतरता क्रम लावणे, मोठ्यात मोठी संख्या, लहानात लहान संख्या, पुन्हा मधोमध येणारी संख्या, शेवटी येणारी संख्या, पहिली येणारी संख्या, यांची वजाबाकी, यांची बेरीज असे विविध प्रश्न इथं आपण पाहिलेले आहेत. तुम्ही सुद्धा या घटकाचा चांगला अभ्यास करा. धन्यवाद.